वाशिममधल्या शेलू खडसे या परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे एका शेतकऱ्याच्या घरावरचे पत्रे उडून गेल्यानं घरातले सर्व साहित्य, शेतमालाची पोती भिजून गेली। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यासाठी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। सोलापुरातल्या मनगोळी गावामध्ये अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे आंब्याची झाडं जमीनदोस्त झाली आहेत, त्यामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। सांगलीच्या तासगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलं। अनेक गावातले नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत आणि या पावसामुळे बळीराजा आता सुखावलाय, त्यामुळे आता खरीपाच्या कामांना गती येणार आहे। बीडमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला, मात्र वडवणी तालुक्यातल्या कुंडलिका नदी कोरडी पडली आहे आणि या नदीमध्ये पाणी नसल्यानं नागरिक चिंतेत आहेत। पावसाअभावी पिकांच्या उत्पादनामध्ये घट येण्याची या ठिकाणी भीती व्यक्त होतीये। सांगोला तालुक्यातल्या 3,500 शेतकऱ्यांना 2024 मधल्या पीक नुकसानीसाठीचा पीक विमा मंजूर झालाय आणि यासाठी तब्बल 5.5 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अमरावतीमध्ये कृषी विभाग ॲक्शन मोडवर आलाय। कृषी विभागानं 2.5 लाखांचा HTBT बियाणं जप्त केलंय। या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। बियाणं संदर्भात काही अडचण असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधण्याचं कृषी विभागानं आवाहन केलंय। बीडमधल्या परळीत एसटी महामंडळाच्या आगारात नव्या 10 बसेस दाखल झाल्यात। राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महामंडळाचे अधिकारी त्यांच्या उपस्थितीमध्ये या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। या बसेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत। गोखले पुलावरच्या बेस्ट बस सेवा उद्यापासून पूर्ववत होणार आहे। गोखले पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी बस सेवा तात्पुरती बंद केली होती। आता पूल पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानं ही बस सेवा सुरू केली आहे। कोल्हापुरातल्या सर्व गटारांची सफाई करण्यात आली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या 100 कर्मचाऱ्यांनी ही सफाई केली आहे आणि पावसामुळे या गटारी चोकअप होऊन वाहत असल्यानं याची स्वच्छता करण्यात आली आहे। कोल्हापुरात अंमली पदार्थांची तस्करी केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली। या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली। या कारवाईमध्ये 11 किलोचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी केलेला आहे। वर्ध्यातल्या दहेगावमध्ये एका दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली आहे। या चोरट्याकडून 13 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। गुन्हे शाखेनं या चोरट्यावर ही कारवाई केली आहे। मराठी लोकांच्या मनामध्ये 2 ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही सकारात्मक आहोत। चर्चेची दारं आम्ही कधीच बंद केली नसल्याचं वक्तव्य शिवसेना युबीटीचे आमदार अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। तर दोन्ही प्रमुख नेते भेटतील, चर्चा करतील आणि ठरवतील। दोन्ही सेनेमध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील त्यानुसार पुढे जाऊ असंही अनिल परब म्हणाले। दिल्ली ते श्रीनगरला उड्डाण करणारे इंडिगोच्या विमानाला पावसाचा मोठा फटका बसला। अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार गारपीट सुरू झाली आणि एअर टर्ब्युलन्समध्ये हे विमान सापडले। यामध्ये विमानाचा पुढचा भाग तुटू लागला। वैमानिकानं तातडीनं श्रीनगर ATCशी संपर्क साधला आणि विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं। मान्सूननं श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापलाय। मालदीव आणि कॉमेरिनमध्ये मान्सून दाखल झालाय। तसंच बंगालच्या उपसागरामध्ये आणखी काही भागामध्ये मोसमी पावसानं वाटचाल सुरू केली आहे। मान्सून रविवारपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा विमान सेवेला फटका बसलाय। खराब हवामानामुळे विमान उड्डाणांना विलंब होतोय। काही विमानं नागपूर विमानतळावर उशिरा उतरवली आहेत। पुणे सिंहगड रोड परिसरात संरक्षण भिंत कोसळली आहे। भिंत कोसळल्यानं दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचं नुकसान झालंय। सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही। सोलापूरमध्ये मनगोळी गावामध्ये अवकाळी पावसाचा आंब्याच्या पिकाला फटका बसला। वादळी वाऱ्यामुळे आंब्याची झाडं जमीनदोस्त झाली, त्यामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। साताऱ्यामध्ये पावसानं विश्रांती घेताच वातावरणामध्ये बदल झाला। शहरावर धुक्याची चादर पसरली तर डोंगर रांगांमध्ये धुक्याची चादर पसरल्यानं एक आल्हाददायक असं वातावरण निर्माण झालंय। राज्यातल्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात 26 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि आतापर्यंत मुंबईमध्ये सर्वाधिक 25 कोरोना रुग्ण आढळले, तर पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाचा 1 रुग्ण आढळलेला आहे। मुंबईमध्ये 96 इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्यात। गिरगावमध्ये सर्वाधिक अतिधोकादायक इमारती आहेत आणि पावसाळापूर्व सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे प्रशासनानं या धोकादायक इमारती पाडण्याच्या आता सूचना दिल्यात। जळगावमध्ये अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना अजूनही एप्रिल महिन्याचा पगार मिळालेला नाहीये। त्यामुळे शिक्षकांनी कोषागार कार्यालयामध्ये ठाण मांडून अधिकाऱ्यांना जाब विचारला। लवकरात लवकर पगार न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा दिलाय। मावळसह पुण्यातल्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। पुण्यामध्ये मावळ इथल्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेल्या 7 दिवसांपासून सुरू आहे। मात्र राज्य सरकारनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला।
नवी मुंबईतल्या ओलवेमध्ये पत्नीची हत्या करण्यासाठी पतीनं 6 लाखांची सुपारी दिली। पत्नी घटस्फोट देत नसल्यामुळे पतीनं पत्नीची हत्या करण्यासाठी सुपारी दिली। या प्रकरणात पती आणि 3 जणांना अटक करण्यात आली आहे।